हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज का नाही, पप्पा की परी, अशा पण आणि तशा पण. त्यामुळे आपण ह्या पप्पा की परी असतात त्यांच्याबद्दल बोलूया. अहो, मी पण पप्पा की परी होते. खूप प्रेम होतं वडिलांचे. आज सुद्धा मला वडिलांची आठवण आली की डोळ्यातनं पाणी येते. आणि जनरली का नाही, का मला माहीत नाही आहे, वडिलांना मुलींवर जास्त प्रेम असते किंवा मुलींना वडिलांवर जास्त प्रेम असते आणि आईला मुलावर जीव असतो आणि मुलांना आईवर जीव असतो. नो डाऊट आईवडिलांना मुलं सगळीच आवडतात, तरी ते का माहीत नाही, पण इट इज द फॅक्ट. त्यामुळे ह्या मुली हल्ली आपण बघतो, काही लोक नाही असं तसं म्हणतात, पण दोन्ही प्रकारच्या मुली आहेत. आधी मी ज्या खरोखर लिटरली पप्पा की परी आहे ह्या मुलींवर, आता आपल्या सबस्क्रायबर आरती मुडबिद्री ताई म्हणत होत्या, आम्हाला दोन्ही मुली आहेत, वी आर प्राऊड अबाउट आवर डॉटर्स. म्हणजे मुली असल्या तरी व्यवस्थित बघतात, तशा बऱ्या मुली आहेत माझ्या ओळखीच्या पण किती तरी. फक्त ज्या आईवडिलांना एक किंवा दोन मुली आहेत, त्या मुली आपल्या आईवडिलांना काशी यात्रेला घेऊन जातात, अयोध्येला घेऊन जातात, फॉरेन ट्रिप करून आणतात. काही बरं नसला, हवं नको, दवाखाना करतात. सगळं काही ह्या मुली अगदी जबाबदारीनं आई वडिलांच्या करणाऱ्या आहेत आणि असंच असायला पाहिजे. आणि हे सगळं करत असताना त्या सासरच्या लोकांचंही करतात, असं नाहीये. आई वडिलांचं करतात, त्यांचंही करतात. माझ्या ओळखीची एक तरी मुलगी आहे, तिच्याकडे आई वडील पण आहेत का, म्हणजे ती एकुलती एक, आणि सासू सासरे पण आहेत. असं व्यवस्थित सांभाळून राहणाऱ्या मुली पण पुष्कळ आहेत. पण काही मुली, आता नुकतंच घडलेली घटना सांगते मी. माझी मैत्रीण मला सांगत होती, त्यांचे घरचे जवळ एका मुलीचं लग्न ठरलं म्हणे. खुश होते आई वडील, का म्हणजे मुलगा क्लास 1 अधिकारी, चांगलं घर हे सगळं आहे. आई वडील होते, त्यांची शेती बीती नाशिकला होती वाटते, शेती, द्राक्षाचे मळे वगैरे. त्यामुळे अधिकार पण होता, पैसा पण होता, त्यामुळे खुश होते आई वडील सगळे. आणि मुलगा ह्यांचे गावात होता, त्यामुळे लग्न असं ठरायचं म्हणून लग्न बघायला आलेपासून आई वडील पण येऊन मुलाकडे राहिले होते थोडे दिवस. तेव्हा मुलाचे वडील अधूनमधून काही कारणानं, काही लग्न ठरल्यामुळे काही गोष्टी बोलायला हेला तेला यायचे मुलीचे घरी. नंतर अजूनही लग्नाला एक महिनाभर आहे म्हणताना मुलाचे वडिलांचा फोन आला, नाही आपण हे लग्न मोडतोय, आम्हाला हे लग्न काही करायचं नाही. मुलीच्या वडिलांना शॉक झाला एकदम. तेही विचारलं, हो का, हो काय झालं भाऊ, अमुक तमुक वगैरे. तसं हे बघा, दोघंही चांगले कल्चर्ड, संस्कार असलेल्या फॅमिलीज होत्या. मुलाचे वडील म्हणाले, मी आता ह्या निमित्तानं बरेच वेळेला तुमच्याकडे आलो, मी आले वेळा बघितलं, तुमची बायको स्वयंपाकघरात काम करायची, कधी कधी जडबीड उचलायची, घामानं ती अगदी हे झालेली सगळी कामं करायची. तुमची मुलगी मात्र एकट्या आपल्या बेडरूममध्ये नाही ते हॉलमध्ये बसून छानपैकी TV बघत बसायची. आई एवढ्या जड उचलते म्हणताना तिला जाऊन आईला मदत करूया असंही वाटलं नव्हतं, किंवा आई एवढं सगळं करते, तिला जरा हात लावावा हे तिला जाणवत नव्हता. एकदा दोनदा नाही, मी बरेच वेळेला हे ऑब्झर्वेशन केलं. आणि मग आम्हाला वाटलं, हे बघा, ही मुलगीला आईचं काही वाटत नाही, मग उद्या ती आमच्याकडे आल्यावर सासूचं तर तिला काय वाटणार हो, जिला आपल्या आईबद्दल वाटत नाही. त्यामुळे आम्ही अपेक्षा करू शकणार नाही तिला सासूकडे पण बघून तिलाही चांगलं बघावं, चांगलं हे करावं. त्यामुळे आम्हाला वाटलं नको आपण, म्हणून हे
मोडतो हे लग्न आपण. वडिलांना खूप वाईट वाटलं, पण त्यांना आपली चूक पण जाणवली. ते काय केलं होतं, आपली एकुलती एक मुलगी म्हणून तिला अगदी का नाही हातावरचे फोड्यासारखं जपलं होतं. तिला काही काम लावत नव्हते. काही हवं म्हटली की लगेच तिचे तोंडातनं आलं की तिला द्यायचं. सगळं काही तिला प्यायला पाणी हवं तरी आई जाऊन तिच्या हातात द्यायची. आईला किती कामं असली तरी कधी एकही दिवस आई असं म्हणाल नाही, आई आज मला काम जास्त आहे ग, तू ह्या 4 पोळ्या तू कर म्हणून नाही. त्यामुळे तिला कुठल्याच कामाची सवय लावली नव्हती. काम सोडा, आईचं बघून आई आपली एवढ्या कष्ट करते, तिला जरा मदत करावी हे सुद्धा तिला कधी वाटत नव्हतं. त्यामुळे हे सगळं बघून मुलाच्या वडिलांना वाटलं नाही आपल्या घरात काही हे सूट होणार नाहीये, नको म्हणून. त्यामुळे मला काय म्हणायचं आहे, असे विचार करताना हल्ली सगळ्यांच्या ज्या 1 किंवा 2 मुली असतात पूर्वीसारखं, त्यामुळे तरी आपण कंपल्सरी जे आपल्या घरातनं लागते आपण काही उटकीसूट रोज काही हॉटेलमधनं मागवत नाही किंवा रोज काही विकतचं खात नाही. आपल्याला माहीत आहे तर शरीरालाही चांगलं नाही, पैसे नाही परवडत नाही. तर तसं असताना जे काही मिनिमम आपल्याला घरात करावं लागते किंवा एका दिवस बाई आली नाही म्हणून काही आपण भांडी तशीच ठेवणार का? असेल 2-4 सेट काढाल, पण नंतर ती 15 दिवस येत नाही म्हणून झाला काय करणार? त्यामुळे मिनिमम आपण आपल्या मुलींना किती प्रेमानं किती चांगलं केलं तरी त्यांना आपण ह्या गोष्टींची पण सवय लावायला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे एकमेकांबद्दल आई असू देत, वडील असू देत, प्रेम हे पाहिजेच. हे इथे आपलं प्रेम असलं तरच उद्या आपण सासरी गेल्यावरही आपले सासू असतील, नवरा असेल, सासरा असेल. अहो सासू सासरे म्हणजे आफ्टर ऑल काय ते आपल्या आईवडिलांसारखेच असतात की. ह्यांच्याबद्दल म्हणा किंवा किती काम करतात त्या आपण जरा मदत करावी असे विचार त्यांचे मनात येतील. नाही ते हल्ली काय होते, कितीतरी मुलींचा हल्ली बघितलेलं सांगते मी, त्या नवऱ्यानं कशा तरी विचारलं की एवढे पैसे देणार का देत नाही? माझे वडील देत होते, माझे वडील मला कधीच हिशोब मागत नव्हते, तू का हिशोब मागतोस असं बोलतात. किंवा माझे वडील वडिलांची किती वर्ष सर्व्हिस झाली होती, त्यांचं किती हे होतं, हा आत्ता 28-29 वर्षाचा मुलगा, हा तुझ्या मनात आला की लगेच सर्व कसं काही करेल? तिला इच्छा असली तरी त्याला कित्येक वेळेला आर्थिकदृष्ट्या परवडणार नाहीये का? म्हणजे आत्ता तो मिळवायला लागलाय, 28-29 वर्षाचा मुलगा आहे तो. त्यामुळे ही जराशी जाणीव पाहिजे. आज मिळालं नाही नंतर मिळेल ना, हे आपल्याला कळायला पाहिजे. हल्ली बऱ्या मुली असं म्हणतात, नाही माझे वडील मला काही कमी केलं नाही, माझे वडील मी मागितलं की लगेच द्यायचे, माझे वडील मला हिशोब विचारत नव्हते, तुम्ही कसं विचारता? अहो तुझ्या वडिलांचं वय काय होतं, त्यांचं किती हे होतं, तुझा नवरा आता मिळवायला लागला हे 2-4 वर्षात. तसं असताना हे सगळं समजून घ्यायला पाहिजे का नाही? म्हणजे समजूतदारपणा, अंडरस्टँडिंग हे पण आपण आपले परीमध्ये, आपल्या लेकीमध्ये जरासं जाण करून द्यायला पाहिजे. आणि आज तुझ्या आईचं चालतंय, किती वर्ष झाली, तेवढी वर्ष झाल्यावर तुझंही चालेल की सगळं. म्हणून तू गेले की माझ्या घरात आईला मान आहे, आई म्हटलेलं सगळं चालते, मग इथे मी आल्यावर मी म्हटलेलं सगळं चालायला पाहिजे असं होईल का? नाही, वेळ लागणार ह्याला. त्यामुळे ही समज आपण जराशी आपल्या मुलींना द्यायला पाहिजे. नो डाऊट बऱ्या मुली खूप चांगल्या आहेत, समजूतदारपणा आहेत, व्यवस्थित आहेत, पण काही अशी पण आहेत. त्यामुळे मुलीने पण जरासं समजून घ्यायला पाहिजे. तर घर पण माझंच असणार आहे,
अहो शेवटी आई वडील असू देत किती काळते आपल्याला पूर्ण एद आपण लग्न होऊन गेलो का नाही सासरतच आपलं घर असते. नंतर माहेरी आता तुम्ही आजूबाजूला बघितला असाल सासर सोडून परत येऊन माहेरी थांबलेल्या मुलींना काय रिस्पेक्ट मिळते, काय त्यांची दशा झालेली आहे आपण बघतो. त्यामुळे जरासं समजूतदारपणानं जरासं शांतपणानं आपण सगळं फॉलो करायला पाहिजे. आपल्याला काय म्हणायचं आहे. हॅव ए गुड डे.